नमस्कार. महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत. आपण या महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलवरती रोज एका नवीन व्हिडिओ अपलोड करत असतो आणि तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा, तुमच्या मोबाईलवरती नोटिफिकेशन यावं, यासाठी या महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आज आपण एका नवीन लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत. या मुंबई शहरातील मुंबई दक्षिण या मतदारसंघाचा आज आपण आढावा घेणार आहोत. मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघाअंतर्गत मुंबई शहरातील 6 विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. आपण मागील लेक्चरमध्ये बघितलं होतं की मुंबईमध्ये 36 विधानसभा मतदारसंघ येतात. त्यापैकी मुंबई शहरमध्ये 10 आणि मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये 26 मतदारसंघ येतात. आता मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये मुंबई शहर या जिल्ह्यातील कुलाबा, भायखळा, मुंबादेवी, शिवडी, मलबार हिल आणि वरळी या 6 विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. विशेष करून हा दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ उच्चभ्रू लोकवस्तीचा असल्याचं आपल्याला दिसून येतंय. मोठमोठे शासकीय कार्यालय देखील याच दक्षिण मुंबईमध्ये असल्याचं आपल्याला दिसून येतंय. आता 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये या मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे अरविंद सावंत हे विजयी झाले होते. त्यांना 4,21,937 मतं मिळाली होती. तर काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांना 3,21,870 मते मिळाली होती. म्हणजे जवळपास 1 लाखाच्या मताच्या फरकाने शिवसेनेचे अरविंद सावंत हे या मतदारसंघातून विजयी झाले होते. आता या दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या 6 विधानसभा मतदारसंघाचा देखील आपण आढावा घेणार आहोत. मुंबई शहर जिल्ह्यातील कुलाबा या विधानसभा मतदारसंघातून 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचे राहुल नार्वेकर विजयी झाले होते. त्यानंतर मलबार हिल मतदारसंघातून भाजपचे मंगल प्रभात लोढा विजयी झाले होते. वरळी मतदारसंघातून शिवसेनेचे आदित्य ठाकरे विजयी झाले होते. शिवडी मतदारसंघातून शिवसेनेचे अजय चौधरी विजयी झाले होते. भायखळा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या यामिनी जाधव या विजयी झाल्या होत्या आणि मुंबादेवी या मतदारसंघातून काँग्रेसचे अमीन पटेल हे विजयी झाले होते. आता या मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या 6 विधानसभा मतदारसंघामध्ये कोणत्या राजकीय पक्षाचा प्रभाव आहे हे आपण या स्लाइडच्या माध्यमातून बघितलं आहे. आणि यामध्ये आपल्याला इथं 2 मतदारसंघामध्ये भाजपचे आमदार असल्याचं दिसून येतंय. शिवसेनेचे 3 आमदार आहेत आणि काँग्रेसचे 1. म्हणजे इथं आपल्याला भाजपचा 2 मतदारसंघावर प्रभाव असल्याचं दिसून येतंय. शिवसेनेचा 3 मतदारसंघावर प्रभाव आहे. परंतु ह्या 3 आमदारापैकी आदित्य ठाकरे आणि अजय चौधरी हे ठाकरे गटाबरोबर आहेत, तर यामिनी जाधव या शिंदे गटाबरोबर आहेत. एकूणच भाजपचे 2 आमदार आणि शिवसेनेच्या शिंदे गटाच्या एक यामिनी जाधव
अशा 3 मतदारसंघावरती आपल्याला युतीचा प्रभाव असल्याचं दिसून येतंय. आणि काँग्रेसचे अमीन पटेल, शिवसेनेचे आदित्य ठाकरे आणि अजय चौधरी हे ये आघाडी बरोबर असल्याचं आपल्याला दिसून येतंय. एकूणच आघाडीचा 3 विधानसभा मतदारसंघावर प्रभाव आहे आणि 3 विधानसभा मतदारसंघावर युतीचा प्रभाव असल्याचं आपल्याला दिसून येते. आणि सध्या जे अरविंद सावंत खासदार आहेत ते ठाकरे गटामध्ये आहेत. व एकूणच आपल्याला इथं दोन्ही युती आणि आघाडीचा समसमान प्रभाव असल्याचं दिसून येतंय. परंतु आत्ताचे खासदार अरविंद सावंत यांचाही प्रभाव मोठ्या प्रमाणावरती या मतदारसंघावर असल्याचं आपल्याला दिसून येतंय. आणि मिलिंद देवरा हे 2009ला या लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. अरविंद सावंत 2014 आणि 2019ला विजयी झाले होते. तर बघूया आपण 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये इथं आघाडीचा प्रभाव राहिल्याचा आपल्याला दिसून येईल. तर थांबूया आज आपण इथे. धन्यवाद.